केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसीय कोल्हापूर दौरा, अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचा शिलान्यास। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या शिलान्यासाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्याबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीनं कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान शहा यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून मंदिर परिसरातील सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने स्पष्ट केलं आहे की 20 जून रोजी भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद राहणार नाही। मात्र अमित शहा मंदिरात उपस्थित असताना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्र शासनाकडून 6 मे 2025 ला अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजनेतून महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी 1445 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला होता। त्यातल्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटीची कामं मंदिराअंतर्गत सुरू आहेत। त्या कामापैकी पालखी प्रदक्षिणा मार्ग जो अंतर्गत भागात आहे आणि मंदिराच्या परिसरातील जे परिवार देवता मंदिर आहेत त्यांच्या संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब येत आहेत आणि त्या कार्यक्रमाची तयारी आपली सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व तयारी आपण केलेल्या आहेत। कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे। सुरक्षेच्या आणि कार्यक्रमाच्या वेळेच्या अंदाजाने साधारण 9:30 ते 11:30 पर्यंत भाविकांनी दर्शनाची वेळ टाळावी जेणेकरून गैरसोय होणार नाही। हे मंदिर दर्शनासाठी खुलंच ठेवलेलं आहे आपण, परंतु सुरक्षेसाठी ज्यावेळी थांबायला लागेल त्यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून भाविकांनी या वेळेत मंदिरात दर्शनासाठी येण्याचे टाळावे। इतर वेळी पूर्ण मंदिर दर्शनासाठी खुलं आहे। उद्याचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा याची सर्व तयारी आमची सुरू आहे। या कार्यक्रमामध्ये आपल्या रामाचा पार येथे प्रदक्षिणा मार्ग पालखी प्रदक्षिणा मार्ग आहे त्याच्या जो फरशीचा सगळा भाग नवीन करण्यासाठी संवर्धन कामाची सुरुवात होणार आहे। तसंच राम मंदिर, दत्त मंदिर, गणपती मंदिर ह्या परिवार देवता मंदिराच्या संवर्धनाच्या कामाची सुरुवातीचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते उद्या होणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।